लास्ट 2-3 व्हिडिओ मी नर्मदा परिक्रमेबद्दल टाकले, तर मला बऱ्याच लोकांनी DM केले. काही जवळच्या लोकांनी मला विचारलं की काय आहे नर्मदा परिक्रमा, म्हणजे ती का करतात, कशाला करावी आणि काय महत्त्व आहे तिचं. तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. नर्मदा मैया ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातून वाहते आणि 3600 किलोमीटरचा प्रवास ती या दरम्यान करते. आणि ही संपूर्ण परिक्रमा करायला 3600 किलोमीटरची पूर्ण परिक्रमा करायला साधारण 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो आपल्याला. पण हीच परिक्रमा आपण चैत्र महिन्यात 21 किलोमीटरची करून 3600 किलोमीटर करण्याचं पुण्य आपल्याला मिळू शकतं. नर्मदा मैया ही गुजरातमध्ये रामपुरा ते तिलकवाडा या दरम्यान उत्तर दिशेमध्ये वाहते आणि जेव्हा ही उत्तर दिशेमध्ये वाहते तेव्हा तिला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामुळे ही चैत्र महिन्यात केली जाणारी 21 किलोमीटरची परिक्रमा आपण केल्यानंतर 3600 किलोमीटरची परिक्रमा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आपल्या देशातील काही महत्त्वाच्या नद्यांची आपण पूजा करतो, त्याला देवी स्वरूप समजतो. तसंच नर्मदा मैया ही अगदी देवी स्वरूप आहे. भगवान शंकरांची नर्मदा मैया ही मुलगी आहे. तिने खूप वर्ष तपश्चर्या करून भगवान शंकरांकडून एक वरदान मागितलं की मला एक अनन्यसाधारण महत्त्व मिळावं. त्याप्रमाणे या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये जे काही दगड आहेत ते संपूर्ण तुम्हाला शिवलिंगाच्या आकाराचे दिसतील. म्हणजे तुम्ही कुठलाही याच्यातला दगड उचलला तरी तो शिवलिंगाच्या आकाराचाच दिसेल. असं म्हणतात की लोक पाप धुण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी गंगेमध्ये जाऊन स्नान करतात. पण नर्मदा पुराणात असं म्हटलं आहे की नर्मदा मैयाच्या नुसत्या दर्शनानेच तुमच्या आयुष्यातली सगळी चिंता दूर होऊन नर्मदा मैया तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल, तुम्हाला सुख समाधान देईल. आता ह्या गोष्टी आहेत ना, ह्या अनुभवाव्या लागतात. आपण कितीही सांगितलं तरी पण त्या गोष्टी जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो, बघतो, तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला जास्त प्रकर्षाने आपल्याला जाणवतात. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्यात येते आणि हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. खरं तर मला गेल्या वर्षीच या नर्मदा परिक्रमेसाठी यायचं होतं, कारण जेव्हापासून मी ही गोष्ट ऐकली आहे ना, तेव्हापासून मला असं नर्मदा मैया स्वतःकडे बोलवत होती. असं सारखं जाणवत होतं की मला ह्या दर्शनाला जायचं आहे ना, या परिक्रमेला जायचं आहे. पण गेल्या वर्षी माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळे त्या सगळ्या ट्रीटमेंटच्या तिच्या त्या दरम्यान मला येता आलं नाही, कारण ही परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात केली जाते. त्यामुळे मी गेल्या वर्षीच ठरवलेलं की माझ्या आईला छान मस्त बरं वाटून दे. नर्मदा मैयाला सांगितलेलं मी, माझी आई पूर्ण होती तशी व्यवस्थित होऊ दे, तिची ट्रीटमेंट छान होऊ दे, मी परत तुझ्या दर्शनाला येईन. आणि त्याप्रमाणे मी यावर्षी ही परिक्रमा पूर्ण केली.